नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा 44,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी कधी लागणार आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची पहिली लिस्ट कोणत्या तारीखला या ठिकाणी लागणार आहे आणि महाराष्ट्राचा कटअप या ठिकाणी किती जाणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरी महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनची तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे, सर्वात कमी कटअप कोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर मेन म्हणजे याबद्दल सांगणार आहे की तुम्हाला महाराष्ट्राचा कटअप किती लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर, मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, त्याचबरोबर पुणे सिटी वेस्ट, पुणे, मोफसूल, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, RMS, BM, DN, मिरज, त्याचबरोबर भुसावळ झालं, त्याचबरोबर सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS ओपन याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 7 ते 8 लिस्ट लागत असते, 7-8 प्लस लिस्ट लागत असते। पहिली जरी तुमची लिस्ट लागली तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे। दुसरी जरी लिस्ट लागली तरी तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की 7 ते 8 लिस्ट लागणार आहे। कारण की यावर्षी 40,000 प्लस जागा आहे, तर 7-8 लिस्ट लागत असते पोस्ट ऑफिस जीडीएसच्या। पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये झालं, तिसऱ्यामध्ये झालं, चौथ्यामध्ये झालं, पाचव्यामध्ये नाही झालं, सहाव्यामध्ये नाही झालं, तर आठव्यामध्ये नक्कीच या ठिकाणी होणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या म्हणजे सांगायचं एवढंच की 7 ते 8 लिस्ट लागत असते, ठीक आहे। पहिली जर लिस्ट लागला, सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला काही जे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही। थोडं तुम्हाला सबुरी ठेवायचे, तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे, संयम ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएसची अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। कोणती लिस्ट लागली, पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट लागली याबद्दल। नाही तर तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही की आपल्या लिस्टमध्ये नाव आहे बा, कटअप लागूनही जाईल, रिझल्ट सुद्धा लागून देईल, हे सुद्धा माहीत पडणार नाही। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर आता दुसरी गोष्ट मेन की या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो 25 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी रिझल्ट येणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवा, 25 ऑगस्टच्या अंदर या ठिकाणी रिझल्ट येणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा आहे, ठीक आहे। लवकरच रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, 15 दिवसाने रिझल्ट लागत असते पोस्ट ऑफिस जीडीएसचा, ठीक आहे। तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएसचा या ठिकाणी कटअप किती जाणार आहे महाराष्ट्राचा, तर पहा अहमदनगर डिव्हिजनचा जो कटअप आहे हा सर्वात हाय जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा महिला आणि पुरुष उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे हा 93-94 प्लस या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजनचा सुद्धा एकदम हाय जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा कटअप जाणार आहे, जवळपास 95 प्लस जाणार आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजनचा सुद्धा एकदम हाय कटअप जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 95 ते 96 प्लस या ठिकाणी कटअप जाणार आहे अमरावती डिव्हिजनचा। कारण की जागा कमी आहे या ठिकाणी कॅटेगरीनुसार आणि फॉर्म सर्वात जास्त आलेले आणि टक्केवारी मुलं सुद्धा या भागातले सर्वात जास्त आहे, ठीक आहे। त्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर मध्ये सुद्धा या ठिकाणी कटअप जे आहे 94 पर्यंत जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा पहिली लिस्ट बद्दल मी तुम्हाला सांगत आहे, पहिली लिस्ट, ठीक आहे। त्यानंतर बारामती डिव्हिजनचा सुद्धा कटअप SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 किंवा 94 प्लस जाणार आहे। त्यानंतर बीड डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या बीड डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे 93 प्लस जाणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी असा हलवा नाही की बा कटअप कमी लागणार आहे, 50-60% असं कटअपनी जाणार आहे। फुकट तुम्हाला या ठिकाणी नोकरी नाही भेटणार आहे, ज्यांना जास्त टक्के त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे, तर भुसावळ डिव्हिजनमध्ये सुद्धा जागा कमी आहे, अर्ज जास्त आलेले आहे। SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा कटअप 93-94 प्लस जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजनमध्ये जागा कमी आहे आणि या ठिकाणी फॉर्म जास्त आले। SC ST OBC EWS ओपन या
सर्व कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 95+ जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सुद्धा कडाप SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर कडाप या ठिकाणी 93 किंवा 92 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते, जागा जास्त आहे या ठिकाणी। त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा कडाप या ठिकाणी जाणार आहे 93+। त्यानंतर गोवा डिव्हिजन आहे, तर पहा मी तुम्हाला सांगितलं ना सर्वात कडाप कोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे, तर पहा मी तुम्हाला सांगतो गोवा डिव्हिजनचा कडाप या ठिकाणी कमी जाऊ शकतो, म्हणजे 80 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतं। कारण की कसं आहे गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर येते आणि कोणाला असं वाटते की बा आपण महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेलो पाहिजे, कारण की तिथं राहायचा सुद्धा जास्त खर्च लागते। आणि आपलं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं गोवा डिव्हिजनला तर त्या ठिकाणी राहण्याचा सुद्धा खर्च वेगळा राहते, जेवण खाऊन सुद्धा तिथं वेगळं राहते, त्यामुळे भरपूर मुलं फॉर्म भरत नाही, कारण की खर्चच तेवढा येते, जेवढा आपल्याला पगार आहे तेवढाच खर्च त्या ठिकाणी येते, त्यामुळे भरपूर मुलं फॉर्म भरत नाही। आणि आपल्या गावापासून सुद्धा भरपूर दूर आहे गोवा डिव्हिजन, तर गोवा डिव्हिजनला भरपूर मुलं फॉर्म भरत नाही, खूप कमी मुलं या ठिकाणी फॉर्म भरते, तर कटाप सुद्धा कमी या ठिकाणी दाराचे 100% चान्सेस आहे। एका वेळेस इथून 1-2 वर्ष अगोदर गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला होता 50 वर सुद्धा कडाप लागला होता, ST कॅटेगरीचा, OBC कॅटेगरीचा 60 वर लागला होता, ओपन कॅटेगरीचा सुद्धा 60 वर लागला होता गोवा डिव्हिजनचा कटाप, ठीक आहे। तर कटाप गोवा डिव्हिजनचा कमी जाणार आहे ह्या वर्षी, ठीक आहे। कमी तुम्हाला जेवढे सुद्धा टक्के असेल ज्यांनी सुद्धा गोवा डिव्हिजनला फॉर्म भरला असेल तर संयम ठेवा, या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते। 7 ते 8 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, अजून पहिली लिस्ट या ठिकाणी लागायची आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजन, तर जळगाव डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जाणार आहे 95 ते 96+। त्यानंतर करड डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा कडाप 93 किंवा 94+ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन येते, कोल्हापूर डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जवळपास 95+ या ठिकाणी जाणार आहे, कारण की टक्केवारी जास्त आहे त्या भागामध्ये। त्यानंतर मालेगाव डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 94+ जाणार आहे। मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आणि मुंबई सिटी साऊथ या दोन्ही ठिकाणचा जो कडाप जाणार आहे हा 97 ते 98+ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, जागा कमी आहे, अर्ज भरपूर या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर नागपूर सिटी, नागपूर सिटीचा सुद्धा कडाप या ठिकाणी जास्त हाय जाणार आहे, म्हणजे 97+ या ठिकाणी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, कारण की नागपूरमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। त्यानंतर नागपूर मोफसिल आहे, नागपूर मोफसिलमध्ये सुद्धा कडाप 96 ते 97+ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 94 ते 95+ जाणार आहे। नाशिक डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, नाशिक डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे हा 97+ जाणार आहे। त्यानंतर नवी मुंबई आहे, नवी मुंबईचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जवळपास 94 ते 95+ जाणार आहे। उस्मानाबाद डिव्हिजन येते, उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 96+ या ठिकाणी जाणार आहे, मुलांचा आणि मुलींचा सुद्धा। त्यानंतर पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, तर हा जवळपास या ठिकाणी 93-94+ या ठिकाणी जाऊ शकतो सर्व कॅटेगरीचा, मुलांचा आणि मुलींचा। त्यानंतर पहा पंढरपूर डिव्हिजन येते, त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 96+ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, या ठिकाणचा जो कडाप आहे 97 ते 98% या ठिकाणी कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, जागा खूप कमी आहे आणि फॉर्म सुद्धा जास्त या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर पुणे मोफसिल आहे, पुणे मोफसिलला थोडा कटाप या ठिकाणी कमी जाऊ शकतो, म्हणजे 95 ते 96 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर रायगड डिव्हिजन आहे, रायगड डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 95+ या ठिकाणी कडाप जाणार आहे, पहिली लिस्ट, ठीक आहे। रत्नागिरी डिव्हिजन येते, रत्नागिरी डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, रत्नागिरी डिव्हिजनचा जो कडाप जाणार हा 94 पर्यंत जाणार आहे SC ST OBC सर्व कॅटेगरी। त्यानंतर मिरज आहे, मिरजचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, तर या ठिकाणी जाणार आहे जवळपास 94 किंवा 96+ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजनचा कडाप SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 97 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्याचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जवळपास 95 ते 96 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा हा जवळपास 96 किंवा 97 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS
ओपन या सर्व कॅटेगरीचा. तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 93 ते 94 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा. तर हा जवळपास या ठिकाणी 93 किंवा 94 प्लस जाऊ शकतो. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन आहे. सोलापूर डिव्हिजन SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा असाल तर जवळपास या ठिकाणी जे 95 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे डिव्हिजनचा कडाप SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 96 प्लस जाणार आहे. त्यानंतर वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजनचा जो कडाप SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 94 किंवा 95 प्लस जाणार आहे. आणि यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा असाल तर जवळपास 94 ते 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. कारण की पहिली लिस्ट एकदम हाय लागते, त्यानंतर थोडं कमी कमी या ठिकाणी होत जाणार आहे. ठीक आहे, मग नंतर थोडा कटाप कमी जाणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.